या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं, जेव्हा मी बसायची खाली आणि माझी सर्वात कमी उंची असायची. सर्व गोष्टींमध्ये म्हणा किंवा सर्व स्पर्धांमध्ये माझा प्रथम क्रमांक असायचा. नंतर 5वी मध्ये मी महात्मा गांधी विद्यालय काटेगाव म्हणजेच माझी शाळा या शाळेमध्ये मी ऍडमिशन घेतलं. 5वीला मला पप्पाच क्लास टीचर असायचे. सगळेजण म्हणायचे, अगं तुझ्या 1ली ते 4थी पासूनच्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्या आगळगावमध्ये घेतायत ऍडमिशन, तू का घेतेय काटेगावला? म्हणलं ठीक आहे, माझ्या मैत्रिणी जरी आगळगावमध्ये असतील तर मी मैत्रिणी पण जपेल, तसेच मला माझं पुढचं शिक्षण पण काटेगावमध्येच करायचंय. काटेगाव ही जी शाळा आहे तर ते माझं यशाचं पहिलं पाऊल असेल असं मला वाटतं. कारण प्रत्येक स्पर्धांमध्ये भाग घेणं म्हणा किंवा 5वी ते 10वी मध्ये प्रथम क्रमांक आणणं हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. तसेच प्रत्येक शिक्षक जे आहेत तर ते प्रत्येक मुलांवर वैयक्तिक लक्ष देतात. तेच शहरी भागांमध्ये हे पॉसिबल नसतं. प्रत्येक शिक्षकांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जात नाही. तसं मला थोडंफार अभ्यासामध्ये इकडं तिकडं झालं की मला सर म्हणायचे किंवा मॅडम म्हणायच्या, तुझा अभ्यास कमी होतोय, अभ्यासावर लक्ष दे, अजून अभ्यास करायचा आहे, आपल्याला इथंच थांबायचं नाहीये किंवा 10वी मध्येच फक्त पहिला नंबर आणायचा असं काही नाहीये की तुला तुझं जे पण तुझं फोकस आहे म्हणा किंवा जे एम आहे ते गाठायचंय तुला. तसं 10वी मध्ये मला 91% मार्क्स मिळाले. 10वी मध्ये मी प्रथम क्रमांकाने शाळेमध्ये तसेच केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या शाळेने मला खूप काही शिकवलं, खूप म्हणजे खूप काही शिकवलं. यानंतर मी 11वी 12वी मध्ये उकडगावमध्ये प्रवेश घेतला. तिथं पण गेल्यानंतर असं वाटायचं की बाकीचे सगळे CBSE पॅटर्नचे विद्यार्थी आहेत, मला जमेल की नाही, पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश असणार आणि मी तर सेमीची विद्यार्थिनी. पण असं काही नसतं. आपण जे काही करतो, जे काही आपण सेल्फ स्टडी करतो त्यावर सगळं काही डिपेंड असतं. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षक असं शिकवतात, शिक्षक तसं शिकवतात, शिक्षक खूप छान शिकवतात, पण त्यांनी जे शिकवलं ते आपल्याला स्वतःला करावं लागतं. आणि काही विद्यार्थ्यांचं किंवा मम्मी पप्पांचं कसं असतं की तू सकाळी पहाटे उठूनच अभ्यास केला पाहिजे, तर असं काहीच नाही. माझा पहाटे कधी अभ्यासच झाला नाही. मी संध्याकाळी जागून अभ्यास करायची. त्यामुळे पहाटे अभ्यास करायच्या किंवा स्वतःला जे जमतं मला असं वाटतं की ते तुम्ही करा. मग मी 11वी 12वी मध्ये उकडगावमध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा मी CET आणि JEEचा अभ्यास सुरू केला. तर 12वी मध्ये कोरोना आला, त्यामुळे 11वी मध्ये जेवढं काही झालं तेवढंच झालं फक्त कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर ऑनलाईन क्लासेस मला जॉईन करावे लागले. ऑनलाईनमध्ये पण तेव्हा कोरोना असल्यामुळे सगळे क्वारंटाईन वगैरे वगैरे खूप काही असायचं. तर मग मी सेल्फ स्टडी सुरू केला. सेल्फ स्टडी करून मला 12वी मध्ये 92% CETला मार्क्स पडले आणि JEEला 90% पडले. मग माझं CETच्या मार्क्सवरून श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी ऍडमिशन झालं आणि तिथं मला कम्प्युटर सायन्स ही ब्रांच मिळाली. ब्रांच पण आपल्याला वाटतं आपल्याला जी हवी आहे ती भेटेल, पण असं नसतं. आपल्याला जेवढे मार्क्स पडतील त्या मार्क्सवरून आपल्याला ब्रांच आपली डिसाईड केली जाते. त्या ठिकाणी पण मला असं वाटायचं की मी 10वी पर्यंत एवढ्या वक्तृत्व स्पर्धा केल्या, हस्ताक्षर स्पर्धा केल्या, निबंध लेखन, असं मला वाटायचं की आता याच्यानंतर काहीच नसणार, आपल्याला स्वतःचे जे गुण आहेत तर ते अवलंबायला नाही भेटणार. परंतु मी जेव्हा इंजिनिअरिंगला गेले तेव्हा पण NSS नॅशनल व्हॉलेंटियर जी पण सोशल सर्व्हिस असते त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं, ज्याच्या थ्रू मला वक्तृत्व स्पर्धा किंवा सोशल सर्व्हिस यासाठी सर्व मला माझ्या मनासारखं करायला भेटलं. तसेच मला माझ्या गुणांना खूप वाव देता आला. इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट इयरमध्ये मला आपल्याला जसं 10वी मध्ये पर्सेंटेज असतात तर तिथं पर्सेंटेज नसतात, पॉइंटर असतो आउट ऑफ 10. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर 8 पॉइंटरपेक्षा जर जास्त मार्क्स असतील पूर्ण 4 वर्ष पण तरच आपल्याला प्लेसमेंटला बसायला अलाउड असतं. जर 8च्या पुढं पॉइंटर ठेवला मेंटेन तर आपल्याला चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये बसता येतं, नाहीतर ते आपल्याला अलाउड करत नाही. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 12वी मध्ये जर 60% मार्क्स असतील तरच पुढे आपल्याला प्लेसमेंटला बसता येतं. तर असं काही ठरवू नका की आता 12वीला काय कुठलं जरी कॉलेज घेतलं तरी चालेल, कुठले पण आपण क्लासेस लावू, पण 12वीला मिनिमम 60% मार्क्स लागतातच. मग तुम्हाला CETला किंवा JEEला 99% असू द्या किंवा 98% असू द्या, इव्हन 100 जरी असले तरी तुमचा काहीच उपयोग होणार नाही जर तुम्हाला 12वीला मार्क्स कमी असतील तर. तर या सांगायचा मेन मुद्दा म्हणजे असाच की तुम्ही आतापासूनच अभ्यास करा, नंतर करता येईल असं काही नसतं. आपण जेव्हा आपल्याला स्वतःला सवय आतापासून लावायला अभ्यास करायची तरच पुढे जाऊन आपल्याला अभ्यास करू वाटतो, नाहीतर अभ्यास करू वाटत नाही. यानंतर आता माझा इंजिनिअरिंगचा लास्ट सेमिस्टरचा रिझल्ट लागणार बाकी आहे आणखी, पण माझी कॅपजिमिनी या कंपनीमध्ये प्लेसमेंट झाली. तर आता 2 महिने ट्रेनिंग असणार, त्याच्यानंतर फुल टाईमसाठी असेल. लोकेशन आपण जे काही असेल ते म्हणजे
पुणे, बेंगलोर, मुंबई जे पण तुम्ही प्रेफर कराल तर ते लोकेशन असणार. यानंतर असं सांगू वाटतं की मी जे पण आज काही इथे उभी आहे तर ते माझे मम्मी, पप्पा आणि सर्व स्टाफ, सगळे टीचर्स, सर, मॅडम जे काय सगळे असतील. यानंतर मला असं सांगावंसं वाटतं की हे माझी फक्त यशाची पहिली पायरी असेल. हे जे यश आहे ते अंतिम नाही, हे तर माझ्या खरी प्रवासाची सुरुवात आहे. आणि मेन माझं एम जे आहे तर मी UPSC करणार आहे. थँक्यू. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. पहिल्यांदा मनातून ही कल्पना काढू. मी तर असं म्हणेन की ग्रामीण भागातलीच मुलं चांगल्या पदावरती भागरे मारू शकतात. सर्व सगळे नियोजन असतं ते नियोजन याच वेळात करणं गरजेचं आहे. प्रत्येक शिक्षक हा वर्गामध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्याला सांगत असतो की प्रत्येक विषयाला अतिशय महत्त्व आहे आणि तुम्ही जर प्रत्येक विषयाचा अभ्यास दररोज न चुकता आपल्या स्वतःच्या वेळापत्रकानुसार जर केला तर निश्चित तुम्ही आपलं ध्येय गाठू शकता, यश गाठू शकता आणि आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्याचा आदर्श नमुना म्हणजे आपली ऋतुजा. त्यांच्या आईनेही सांगितलं आपल्याला, आई कधीही म्हणली नाही की अभ्यास कर बाळा. यातून लक्षात घ्यायचंय की सेल्फ स्टडी किती महत्वाची आहे. आपण अभ्यासाला बसताना घड्याळ कधी पाहायचं नसतं, लक्षात घ्या. घड्याळाकडे पाहिला आपण तर आपण म्हणतो आता 2 तास अभ्यास करायचा, वेळ संपत आला, झोपून जावं. घड्याळ न पाहता आपल्याला जेवढा स्टॅमिना आहे तेवढ्या स्टॅमिना बाबतीत आपण जागा राहायचं, अभ्यास करायचा, निरोगी शरीर राहण्यासाठी आपण खेळायचं, मनगट मेंदू आपला सुरक्षित राहील याची काळजी घ्यायची आणि याच वयामध्ये आपण हे सर्व करू शकतो.